नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मण काळे। आज आपण खड्ड्यामध्ये बेणं ठेवण्याचे काय काय फायदे त्याच्याबद्दल समजून घेऊ। कारण काय होतं की आपण वरती ज्यावेळेस ढिगारा लावून बेणं ठेवतो त्यावेळेस एक तर त्याला अजिबात कोमच येत नाही, आणि कोंब जर आले तर मग ते अशा पद्धतीने येतात बघा, पूर्ण उगून येतं ते खूप मोठमोठे कोंब। हे आपण बेणं इकडून तिकडे घेऊन जाताना पूर्ण खुडून जातं हे बेणं समजा। आता हे जे एवढ्या मोठ्या बेण्यामध्ये निघालेलं हे कडेनं थोडं वलसरपणा होता, फक्त तेवढंच निघालेलं आहे। बाकी कसं बेणं आता हे झालेलं आहे आपण याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो। आता बघा या ठिकाणी एवढे जबरदस्त याला डोळे आलेले। काल दिवसभर इथं बेणं खुडलं, थोडं पावसाचं वातावरण होतं, त्या दिवशी आम्ही याच्यात पत्र वरतून टाकले होते खाली खड्ड्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून। मी तुम्हाला जवळून दाखवतो थोडंसं। हे बघा एकदम जबरदस्त असे डोळे आलेले, पूर्ण जागोजागी पूर्ण डोळे आलेले हे बघा। पण ज्यावेळेस आपण ओपन बेणं ठेवतो त्यावेळेस असं दिसून येतं की एवढे असे चरपडून अशी कोंब त्या ठिकाणी आपल्याला येत नाही। कारण एक तर खूप हवा लागते बेण्याला, त्याच्यामुळं या दमट वातावरणामध्ये किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये ह्या दोन गोष्टीमध्ये बेण्याला खूप चांगले डोळे येतात असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पण आपण हा कोल्ड स्टोरेजचा प्रयोग तर अजून केलेला नाही, खड्ड्याचा प्रयोग मात्र आपण ह्यावर्षी केला आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसून आले। आणि याला मुळ्यासुद्धा बघा तुम्ही, एकदम जबरदस्त असं मुळीचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे खड्ड्यातलं बेणं जिथं ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पण मी अनुभवलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे त्याचं जर्मिनेशन अतिशय फास्ट झालं होतं। तर अशाच पद्धतीने जर समजा आता यावर्षी आपलं जर्मिनेशन झालं तर आपण खड्ड्यातली पद्धत योग्य आहे असं आपण समजू। याच्यावरती आपण काय केलं, पूर्ण हे बेणं या ठिकाणी भरून घेतलं होतं। त्याच्यानंतर हा जो कपडा आहे आपला शेडनेटचा, तो कपडा वरतून टाकून त्याच्यावरती 1 फूटभर माती आपण वरती टाकून घेतली होती। आणि ती माती टाकल्याच नंतर मग मात्र इथं आपण काहीच केलं नाही, वरती झाड आहे सावलीत आपण हे बेणं ठेवलं होतं। आणि पाऊस वगैरे आला तर त्याच्यासाठी आपण तेवढ्या काळापुरते फक्त वरतून पत्र टाकले होते, नंतर त्याच्यावरती काहीच आपण टाकलं नाही, काही त्याच्यावर पाणी मारलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची याच्यावर बेणं प्रक्रियासुद्धा आपण केली नाही। कारण बेणं प्रक्रिया केली की मॉइश्चर त्या ढिगाऱ्यामध्ये खूप राहतं आणि त्या ठिकाणी आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे होतो। जिथं जिथं तुकडा झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला 100% पांढरी बुरशी येते म्हणजे येते। त्याच्यामुळे आपण नेहमी सांगत असतो की बेणं ठेवताना काढणी केलेलं बेणं थोडंसं सुकू द्यायचं, पूर्ण त्याची माती निघाली पाहिजे आणि पूर्ण ओलसरपणा त्याच्यातला निघून गेला की मग आपल्याला ते बेणं ठेवायचं आहे। आणि अशाच पद्धतीने आपण हे बेणं ठेवलं आणि खूप सुंदर असे या ठिकाणी आपल्याला कोंब या ठिकाणी दिसत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओसुद्धा आपल्या इतर शेतकरी बांधवांना पाठवा, आपण हे बेण्याचं जर्मिनेशन कसं होतं ते सुद्धा भविष्यात दाखवू आणि तुम्हाला लक्षात येईल की खड्ड्यामध्ये ठेवण्याचे काय काय फायदे। धन्यवाद।